मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता राणीचा थाटामाटात गृहप्रवेश पार पडलेला असतो महाडिकांच्या घरात। इथे आता इंद्राने तर सांगितलेलं असतं की पहिला आपण राणीचा गृहप्रवेश करायचा आणि मगच घरात जायचं। मग काय, आता लगेचच मालती आणि काकू ह्या दोघीही जणी माप आणून ठेवतात आणि त्यानंतर मग राणी माप ओलांडून आता महाडिकांच्या घरात सून म्हणून अगदी मानाने परत आलेली असते। ती घरात आल्यानंतर पूर्ण घराकडे एकदा नजर फिरवते। त्याबरोबर काकू म्हणते, राणी, आज खऱ्या अर्थाने तुझा ह्या घरात सून म्हणून गृहप्रवेश झालाय। आता सून म्हणून जर गृहप्रवेश केला आहेस ना, तर जा काहीतरी छान गोडाचं बनव सगळ्यांसाठी। त्याबरोबर राणी होकारार्थी मान डोलावते आणि स्वयंपाकघराच्या दिशेने कूच करते। स्वयंपाकघरात जाऊन राणी ताबडतोब गोडाचा साजूक तुपातला शिरा करायला घेते। छान शिरा वगैरे बनवते, सगळ्यांना आणून सर्व करते। त्याबरोबर मग आता लगेचच अजित म्हणतो, वा वहिनी वा, खरंच तुझ्या हाताला खूप छान चव आहे। तू ह्या घरातून गेलीस आणि तेव्हापासून चवीचं खाणं बंदच झालं। आणि काकू, तू तर गेलीस आणि सगळंच बंद झालं। तू किती लाड केलेस माझे। त्यावर मालती म्हणते, लाड तर मी तुम्हा तिन्ही भावंडांचे सारखेच केले। हां, आता तुला जाण राहिली, पण विक्रांतने मात्र सगळ्याचीच माती केली। त्याबरोबर आता लगेचच आबा म्हणतात, जाऊ दे ग मालती, कशाला आता तू पुन्हा त्या जुन्या गोष्टी उकरून काढतेस। कशाला उगाचच्या उगाच तू त्या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतेस। त्याबरोबर मग आता इंद्रासुद्धा म्हणतो, आई, जाऊ दे बरं ते सगळे विषय। आता आपल्या घरात केवढा चांगला क्षण आहे। आज राणी खऱ्या अर्थाने महाडिकांची सून म्हणून, माझी बायको म्हणून आपल्या तिच्या हक्काच्या घरात आली आहे। मग हा दिवस, हा क्षण आपण तिच्यासाठी जगायला नको का? तिच्यासाठी साजरा करायला नको का? आज ती तिच्या आयुष्यातली पहिली केस जिंकून आली आहे, ती पण स्वतःच्या घरासाठी। तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही विक्रांतबद्दल कुठे बोलत बसताय। त्याबरोबर मालती म्हणते, हो, अगदी बरोबर आहे तुझं। आणि त्यानंतर मग मालती आणि घरातले सगळेच राणीचं तोंड भरून कौतुक करतात। राणी, तू खरंच खूप हुशार आहेस, तू खरंच खूप जिद्दी आहेस। तुझ्या जिद्दीमुळे, तुझ्या चिकाटीमुळे, तुझ्या मेहनतीमुळे, तुझ्या कष्टामुळे आपल्याला हे यश पाहायला मिळते। तुझ्यासारखी इतकी कर्तबगार मुलगी आम्ही आजपर्यंत पाहिलेली नाही, असं आता सगळेजण राणीचं कौतुक करतात। राणी म्हणते, बस बस बस, पुरे करा, किती कौतुक करताय। आता कौतुकानं काय मला फार हरभऱ्याच्या झाडावर चढवताय का काय? आणि सर, तुम्ही तर राहूच द्या, उगाचच्या उगाच खोटं कौतुक करू नका। त्यावर मग इंद्रजित म्हणतो, कौतुक तर अजून करायचं आहे काय? आणि तो तिला वरती बेडरूमच्या दिशेने खुणावतो। तशीच राणी लाजते। तर दुसऱ्या बाजूला आता उर्मिला आणि विक्रांत हे कंपनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात। उर्मिला म्हणते, विक्रांत, नक्की काय चालू आहे तुझ्या डोक्यात? विक्रांत तिच्या हातात एक पेपर देतो। उर्मिला म्हणते, अरे हो की, ही गोष्ट तर मी विसरलेच होते। विक्रांत विकृत पद्धतीने हसतो आणि म्हणत असतो, तू जरी विसरली असशील तरी मी विसरलो नव्हतो। त्या म्हाताऱ्याने आम्हा तिन्ही भावंडांच्या नावावर लहान असतानाच शेअर्स केले होते। आता तो अजित तर आपल्याबरोबर येणार नाही। जर तो सुद्धा आपल्या टीममध्ये सहभागी झाला असता तर आपलं ह्या इंद्रा आणि राणीवरती जास्त वजन पडलं असतं। पण आतासुद्धा काय आपण त्यांना कमी पडणार नाही आहोत, आपण उलट त्यांना पूर्णच उरू। त्यावर उर्मिला म्हणते, हो, बरोबर बोलतोयस तू। अरे, आपल्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत 30%, म्हणजे आपण सुद्धा कंपनीच्या बोर्ड मेंबरमध्ये येतो। त्यामुळे कंपनीकडे एखादं प्रपोजल आलं तर नक्कीच त्याच्यावरती आपल्यासुद्धा सह्या लागतील आणि आपण आपल्या सह्या नाहीच द्यायच्या। त्याबरोबर मग लगेचच विक्रांत तिला जवळ करतो आणि म्हणत असतो, वा, वाटलं होतं तितके डंबो नाही आहेस तू। आहेस, हो आहेस, हुशार आहेस, शेवटी विक्रांतची बायको आहेस ना। त्याबरोबर उर्मिला म्हणते, हो का, मग तू सुद्धा माझा नवरा अगदी छान शोभतोस। आता त्या राणीला आणि त्या इंद्रजितला किती आनंद साजरा करायचा आहे तो करू देत। त्यांना असं वाटत असणार आहे की ते दोघंही जिंकलेत।
ते घर परत मिळालं म्हणजे त्यांना सर्वच त्यांच्या ताब्यात गेलं असं वाटतंय. पण त्या दोघांच्याही हे लक्षात नाही आहे की कंपनीत मात्र अजूनही आपला वाटा आहे. त्याबरोबर मग विक्रांत म्हणत असतो, आता ती राणी आपलं काही बिघडवू शकत नाही, कारण हे शेअर्स तर खरोखरच त्या म्हाताऱ्याने माझ्या नावावर केले होते आणि हे जरी त्याला आता माझ्याकडून परत हवे असतील तरी त्यासाठी त्याला मला तेवढे पैसे द्यावे लागतील आणि तेवढे पैसे देणं कोणालाच शक्य होणं शक्यच नाही आहे. आणि जरी त्याने मला पैसे दिलेच तरीसुद्धा आपलं लाईफ सेट होईलच की. त्याबरोबर मग आता लगेचच उर्मिला हसते आणि विक्रांतच्या गालावर किस करत म्हणते, खरंच विकी तू किती हुशार आहेस. तुझ्या इतका हुशार व्यक्ती मी आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला नाही आहे. त्यावर लगेचच पुढे तो म्हणत असतो, जेव्हा 100 हुशार व्यक्ती मेली ना तेव्हा माझा जन्म झाला आहे 101वा. त्याबरोबर लगेचच विकी तू पण ना असं म्हणत ती हसते. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये वातावरण सगळं चांगलं आणि आनंदाचं असतं. विक्रांत आणि उर्मिलासुद्धा आता घरी आलेले असतात. आता विक्रांत आणि उर्मिला घरामध्ये पाऊल ठेवतच असतात. त्याबरोबर हॉलमध्ये बसलेला इंद्रजित मोठ्याने ओरडतो, थांबा तिथेच. त्याबरोबर आता ते दोघंही जण तिथेच थांबतात. त्याबरोबर मग लगेचच आता ते दोघं तिथे थांबतात आणि इंद्रजितला विचारतात, का थांबवलंस आम्हाला इथे. त्याबरोबर त्या ठिकाणी विक्रांतची आई येते आणि म्हणते, हा प्रश्न विचारताना विक्रांत तुला खरंच लाज वाटतच नाही आहे का, की लाज नावाचा काही प्रकार असतो हे तुला माहीत नाही आहे रे. निर्लज्जासारखं कसलं विचारतोयस, काय झालं म्हणून. या घरात राहण्याचा अधिकार तू कधीच गमावलायस. ज्या दिवशी तू इकडे तू मालतीला आणि आबांना घरातनं बाहेर काढलंस ना, भाऊजींना, त्याच दिवशी तुझं या घरातले दिवस भरले होते. मला माहीत होतंच एक ना एक दिवस शेवटी सत्याचा विजय होणारच होता. त्यामुळे आता तुला या घरात थारा नाही. त्यावर विक्रांत म्हणतो, काय बोलतेस तू आई, अगं तुला काही वाटतं की नाही स्वतःच्याच मुलाला घरातनं बाहेर काढताना. उर्मिला म्हणते, बघितलंस ना विकी, मी तुला म्हणत होते की या बाईला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मला तर प्रश्नच पडतो, खरंच तू हिचा मुलगा आहेस की फक्त. त्याबरोबर मग आता मात्र काकूचा ताबा सुटतो आणि ती म्हणते, उर्मिला गप्प बस. पण उर्मिलाचं तोंड काही बंद होतच नसतं. शेवटी मग मात्र आता राणी पुढे येते आणि उर्मिलाच्या एक खणखणवून मुस्काटात ठेवून देते आणि म्हणते, खरं तर ना तुम्हाला इज्जतीत समजून सांगावं एवढी तुमची लायकीच नाही आहे. तुम्हाला हाताला धरूनच घरातनं बाहेर काढलं पाहिजे. आणि मग राणी उर्मिलाला आणि त्या विक्रांतला दोघांनाही हाताला धरून घरातनं धक्के मारून बाहेर काढते आणि सांगते, आजच्या नंतर आमच्या घराच्या दिशेने तोंड करून झोपूसुद्धा नका. जरी आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तरीसुद्धा हे राणी इंद्रजित महाडिक, ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक सोडणार नाही तुम्हाला. आज फक्त तुम्हाला घर ताब्यात द्यायला सांगितलं आहे. पुढच्या वेळी जर अशी हिंमत केलीत ना तर माहीत नाही तुमचं काय करेन. त्यामुळे पुढच्या वेळेपासून जपून राहा. आता 1-2 दिवस मध्ये जातात. वातावरण कसं आनंदी, सुखाचं, मंगलमय असतं. त्यानंतर मग आता इंद्रा म्हणतो, आता कंपनीतसुद्धा जायला हवं. त्या विक्रांतने काय काय घोळ घालून ठेवले ते बघायला हवंच ना. आणि मग आता इंद्रजित हा कंपनीत येतो. कंपनीत एक महत्त्वाची मीटिंग असते. आता त्या मीटिंगच्या दरम्यान इंद्रजित हा त्या लोकांबरोबर बोलतो आणि ते प्रपोजल पास करायला आता तिथे इंद्रजित आणि अजित त्याचबरोबर आता इकडे आबा तिघंजणं सह्या करतात. त्याबरोबर आता इकडे 4थ्या मेंबरच्या सह्या लागणार असतात. मग त्या ठिकाणी अजित हा म्हणतो, दादा अरे पण विक्रांत सह्या देईल का. त्याबरोबर विक्रांत आणि उर्मिला त्या ठिकाणी आलेले असतात. उर्मिला म्हणते, का देईल अजित सह्या, अजितचा ह्या सगळ्याशी संबंधच काय आहे. नाही देणार आहे अजित या पेपर्सवरती तुम्हाला सह्या. आणि तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर काढलं ना, पण आता तुम्ही बघाल तुमचं नुकसान आम्ही कसं करतो ते. विसरताय तुम्ही 30% शेअर्स आमच्याकडे सुद्धा आहेत या कंपनीचे. त्यामुळे आताच कळेल तुम्हाला की आम्ही काय करू शकतो. विक्रांत म्हणतो, हिम्मत असेल तर हरवून दाखव मला आणि मिळवून दाखव तुझी कंपनी, बघूया.
आता यावेळी मला तुम्ही दोघं नवरा बायको नाही मात देऊ शकणार. त्याबरोबर आता इंद्रजितला खूप राग येतो, त्याचा पारा चढलेला असतो, तो संतापलेला असतो. तो आता विक्रांतला मारायलाच जाणार असतो, पण अजित त्याला थांबवतो. तो म्हणतो, दादा थांब, आपल्यासमोर आपले क्लायंट बसलेत, आपलं बॅड इम्प्रेशन पडेल, प्लीज दादा कंट्रोल कर. मग मात्र इंद्रजित जरा शांत होतो. तो विक्रांतला म्हणतो, विक्रांत नाटक करू नको, सह्या कर. पण विक्रांत म्हणतो, तुमचं नुकसान करायचं आहे मला, त्यामुळे मी याच्यावर सह्या कधीच करणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.